वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज आपल्याबरोबर आहेत संजय संसारे। RR एज्युकेशन ट्रस्ट मुलुंड ह्या शाळेची ही टीम आहे आणि आजची जी आहे, जशी विरारची नॅशनल स्कूल आहे तशी ही RR एज्युकेशन ट्रस्ट स्कूल जी आहे आणि त्यांचे कोच आहेत संजय संसारे। त्यांच्याशी पण आपण बोलूया। सर, तुम्ही मला सांगा की हे BKCवर जी आहे तुमची इनॉग्रल मॅच होते, तर या अशा ग्राउंडवर जे आहे की आता काही दिवसापूर्वीच रणजी ट्रॉफी इथे झाली आणि आज तुमची स्कूलची टीम खेळते, तर त्याबद्दल जरासं मला सांगा। याविषयी आम्हाला कळलं, कारण पहिली मॅच आमची शेड्यूलप्रमाणे बहुतेक नवरोजला होती, मग ती आमची कॅन्सल करून आम्हाला ती पुढे चांगल्याच ग्राउंडला दुसऱ्या पारसी जिमखाना दिली इनॉग्रेशन म्हणून, आणि मग ती कॅन्सल करून आम्हाला BKC। ज्या दिवशी मुलांना कळलं की आपली मॅच BKC आहे, मुलं एवढी एक्सायटेड होती, कारण BKCला खेळणं खरं त्यांच्यासाठी एक स्वप्न होतं आणि आज त्यांना फार आनंद होते की त्यांना आज या ग्राउंडला खेळायला मिळतं। तुम्ही आता मला वाटतं गेली 10 ते 15 वर्ष झालं मी तुम्हाला बघतोय, 10-1 वर्ष तरी झालं की तुम्ही ठाण्यामध्ये पण कोचिंग करता आणि आज जे आहे ह्या शाळेला करताय, तर ह्या लहान मुलांना कोचिंग करताना तुमच्या स्वतःचं बालपण आठवतं का? आठवतं आम्हाला पण, आमचे ते दिवस आठवत आहेत ज्यावेळी आम्ही यांच्या वयाचे होते, क्रिकेट खेळायचे त्यावेळी फार कमी अपॉर्च्युनिटी होते। आज ह्या लोकांना भरपूर अपॉर्च्युनिटी, चांगल्या मॅचेस मिळतात खेळायला, प्रायव्हेट टुर्नामेंट झाल्या किंवा स्कूल लेवलची हॅरिस गाईस या टुर्नामेंट आहेत, तर त्यामुळे या लोकांना जास्त स्कोप आहे स्वतः हे दाखवला। जसं 14ची आता तुमची शताब्दी आहे, CPCC आहे, त्यामुळे या लोकांना भरपूर असे चान्स मिळतात की ह्या लोकांना तुमचं टॅलेंट दाखवायचं। म्हणजे हॅरिस शील्डची प्रिपरेशन त्यांची झालेली आहे आतापर्यंत, प्रिपरेशन कशी? 14 वाल्यांची तर झालेली आहे, 14 वाले यांच्यात कमी आहेत। ह्यावेळी पावसामुळे त्यांना मॅचेस फार कमी मिळाल्या खेळायला, मॅच प्रॅक्टिस फार कमी झाली, कारण इंडोरच चालू होतं आणि जिथे जे मॅच अरेंज केला ते पावसामुळे त्या कॅन्सल झाल्या, त्यामुळे मुलांना ही होपफुली त्यांची इयरची पहिलीच मॅच आहे, तर ते आहेत कॉन्फिडंट। बघूया ते आता कसं करतात। पण ॲज अ कोच तुम्हाला आर यू हॅपी विथ देअर प्रिपरेशन? त्यांचं प्रिपरेशन चांगलंच झालेलं आहे, पण ग्राउंडमध्ये पहिली मॅच असल्याने मला पण थोडं प्रेशर आहे की आम्ही जे पण करतो प्रिपरेशन ते आमचं मॅटवर असतं किंवा इंडोरमध्ये असतं, तिकडे आणि मातीमध्ये खेळण्यात फार फरक असतो। एन्झायटी इज अ नॅचरल थिंग, तेवढं तर होणार। तर होप ते लोक कॉन्फिडंट आहे आणि ते लोक चांगले करतील। विश यू ऑल द बेस्ट अँड ऑल द सक्सेस। थँक्यू संजय, थँक्यू।